आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनात सरकारची कसोटी लागणार. शेतकरी प्रश्न, मुंढवा जमीन घोटाळा, तपोवन वृक्षतोडीचे पडसाद उमटण्याची शक्यता. सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांच्यासोबत चहापान कशाला? सरकारवर टीका करत विरोधकांचा चहापानावर बहिष्कार. विरोधकांची पत्रकार परिषद निराशाजनक. चहापानावर बहिष्कार टाकण्याची परंपरा विरोधकांनी पाळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना चिंता. जनतेच्या प्रश्नांमध्ये विरोधकांना स्वारस्य नाही. विरोधी पक्ष अतिशय निष्प्रभ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. उद्धव ठाकरे इंडिगोच्या विमानाने फिरत नाहीत. विमानानं यायचं नसेल तर गाडी त्यांच्यासाठी पाठवून देतो. मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं. उद्धव ठाकरे उपराजधानीत अधिवेशनाला उपस्थित राहणार. 11 आणि 12 डिसेंबरला लावणार हजेरी. इंडिगोच्या गोंधळाचा आमदारांना जबर फटका. अनेक आमदारांची विमानाची तिकीट रद्द. हिवाळी अधिवेशनासाठी आमदार रस्ता मार्गे उपराजधानीत. राज्य सरकारचा बाधित शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय. अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 663 कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्यातील मदत वितरणाला दिली मंजुरी. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 717 कोटींचा निधी वितरित. पायाभूत सुविधांसाठी 1000 कोटींच्या निधीचीही पूर्तता. पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहाराची चौकशी सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. डोंबिवलीत भाजपची शिंदेंबरोबर नरमाई. अभिजित थरवळ यांच्या प्रवेशाला अखेर स्थगिती. इंडिगोवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणारच. 4 सदस्यीय समिती चौकशी करणार. उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची माहिती. इंडिगोकडून प्रवाशांना 610 कोटींचा परतावा. प्रवाशांच्या 3000हून अधिक बॅगाही करण्यात आल्या परत. केंद्र सरकारनं केलं स्पष्ट. इंडिगोच्या वैमानिकाचं खुलं पत्र व्हायरल. पायलट आणि कर्मचाऱ्यांचा सातत्यानं अपमान केला जातोय. वैमानिकानं पत्रातून मांडली खुली भूमिका. गोव्याच्या नाईट क्लबच्या व्यवस्थापकासह अन्य 3घांना अटक. क्लब मालकाला अटक करण्याचे आदेश. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती. राज्याचे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठेंच्या नावावर शिक्कामोर्तब. वीरेंद्र सराफ यांचा महाधिवक्ता पदावरून राजीनामा. चित्रपट निर्माता विक्रम भट्टला अटक. राजस्थान आणि मुंबई पोलिसांची संयुक्त कारवाई. 30 कोटीच्या फसवणूक प्रकरणी अटक. नाशिकच्या सप्तशृंगी घाटात 4 चाकीचा भीषण अपघात. अपघातात 6 जणांचा मृत्यू. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त. जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे अर्ध्या मुंबईत आज 15% पाणी कपात. एकूण 25 पैकी 17 विभागांमध्ये पाणी कपात लागू. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या तीव्रतेमध्ये वाढ होऊन थंडी आणखी वाढण्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज. क्रिकेटपटू स्मृती मंधनाचं लग्न अखेर मोडलं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पलाशनं दिली माहिती. गौरव खन्ना ठरला बिग बॉस 19चा विजेता तर फरहाना भट्ट बनली उपविजेती.